हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू चॅनल. आजचा व्हिडिओ खूप स्पेशल आहे. आज आपण खूप बेसिक गोष्टी डिस्कस करणार आहोत. आपल्याला वाटतं या खूप सिंपल गोष्टी आहेत, पण आपण एक्झाम मध्ये दरवेळी हीच मिस्टेक करतो. कौन है ये लोग? कहां से आते हैं ये? आणि ही मिस्टेक केल्यामुळे आपले मार्क्स कट होतात. त्यामुळे ही गोष्ट डिस्कस करणं गरजेचं आहे आणि तुमच्या डोक्यामध्ये जी कन्फ्युजन्स आहेत ती आपण दूर करूया. आपल्याकडे हे इक्वेशन आहे 4x + 5 - 10 = 7. इथे आपण एक्झाम्पल घेऊया. जेव्हा हे -10 ही जी टर्म आहे, जेव्हा ही राईट हँड साइडला मूव्ह होईल तेव्हा याच्यामध्ये काय चेंजेस होईल. बघू आपण. ही आता मूव्ह होते टर्म राईट साइडला. जेव्हा ही मुवमेंट होते लेफ्ट साइड टू द राईट साइड, आता ही टर्म जी आहे ती इथे नेगेटिव्ह आहे. जेव्हा एखादी नेगेटिव्ह टर्म लेफ्ट साइड टू राईट साइड और राईट साइड टू लेफ्ट साइड टर्न होते तेव्हा त्याच्यामध्ये ड्रास्टिक चेंज होतात. काय होतात तर नेगेटिव्ह टर्म जी आहे ती पॉझिटिव्ह होते. म्हणजे हे जे -10 आहे हे जेव्हा राईट साइडला जातील तेव्हा +10 होतील. लक्षात येते तुमच्या? जेव्हा मायनस टर्म राईट साइडला जाते किंवा लेफ्ट साइडला जाते तेव्हा त्याची साइन चेंज होते आणि हे साइन चेंज करणं गरजेचं आहे. आता हे साइन चेंज कसं होतं? जेव्हा लेफ्ट साइडला एखादा साइन असतं, सपोज नेगेटिव्ह असेल तर ते अपोजिट साइडला गेल्यानंतर काय होणार? प्लस होणार आणि जे प्लस साइन आहे ते आहे मायनस. इथे इक्वेशन काय बनेल आता? 4x + 5 = 17. हे इक्वेशन आपल्याला मिळतं. आता आपण दुसरं एक्झाम्पल घेऊया. जेव्हा एखादी पॉझिटिव्ह टर्म आहे ती दुसऱ्या साइडला गेल्यानंतर त्याचं काय होतं? सो आय होप तुमच्या लक्षात आलं असेल, कारण आपण डिस्कस केलं की पॉझिटिव्ह टर्म जेव्हा दुसऱ्या साइडला राहणार तेव्हा ती नेगेटिव्ह होणार आहे, राईट? ही जी व्हॅल्यू +5 आहे ती इकडे गेल्यानंतर -5 होणार आहे. ओके, आपण पुन्हा एकदा लक्षात घेऊया. जी पॉझिटिव्ह टर्म आहे ती नेगेटिव्ह होते आणि नेगेटिव्ह टर्म आहे ती पॉझिटिव्ह होते. आता थोडस आपण डिटेल मध्ये जाऊया. आता आपल्याकडे इक्वेशन राहिले 4x = 12. आता मला एक गोष्ट सांगा, जेव्हा A few moments later. जेव्हा ही पूर्ण 4x टर्म जी आहे ती सपोज आपण राईट साइडला नेली तर काय इक्वेशन बनेल? जर तुम्हाला समजलंय तर तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये लिहा. 4x ही जी टर्म तुम्ही पूर्णपणे या साइडला शिफ्ट केली तर 4x चं साइन इथे काय आहे? इथे बाय डिफॉल्ट प्लस साइन आहे. ते जेव्हा इकडे ट्रान्सफर होईल तेव्हा काय बनणार आहे इक्वेशन? लेफ्ट साइडला 0 राहणार आहे. इट इज इक्वल टू 12 ॲज इट इज. आणि ही पूर्ण टर्म जेव्हा इकडे जाईल तेव्हा काय बनणार? ती प्लस असल्यामुळे ती मायनस बनणार आहे. 12 - 4x असं इक्वेशन आपल्याला मिळेल. पण जेव्हा फक्त 4 हा जो फॅक्टर आहे हा आपण जर शिफ्ट केला या साईडला तर कंडिशन्स पुन्हा चेंज होणार आहेत. आता इथे काय कंडिशन चेंज होणार आहेत? x आणि 4 यांच्यामध्ये रिलेशन काय? 4 हा x ला मल्टिप्लाय केलेला आहे. जरी मल्टिप्लिकेशन साइन इथे दिसत नसलं तरी 4 × x = 12. जेव्हा हा 4 फॅक्टर फक्त आपण नेतोय राईट साइडला तेव्हा काय होणार? 12/4. पण जेव्हा 4x ही पूर्ण टर्म आपण नेतोय राईट साइडला तेव्हा ती पूर्ण प्लस कन्सिडर होते आणि ती राईट साइडला गेल्यानंतर 12 - 4x होतं. हा मेजर डिफरन्स याच्यामध्ये आहे. ओके, फक्त एकच टर्म न्यायची असेल 4x मधली, त्या दोघांमध्ये रिलेशन आहे मल्टिप्लिकेशनचं. या साइडला गेल्यानंतर ते डिव्हिजन होणार आहे. आलं लक्षात तुमच्या? सेम वे जेव्हा डिव्हिजन असेल x/4 = 12. फक्त आपण x/4 ही पूर्ण टर्म जेव्हा शिफ्ट करत असतो तेव्हा काय बनेल इथे? 0 = 12 - x/4. x/4 पूर्ण टर्म शिफ्ट केल्यानंतर आपल्याला हे इक्वेशन बनेल आणि इथे कुठचाच फॅक्टर राहत नाही, इथे 0 होतोय. पण जेव्हा आपण फक्त ही 4 टर्म इकडे शिफ्ट करू तेव्हा काय फरक पडणार आहे? पहिल्यांदा इथे x आणि 4 मधलं रिलेशन चेक करा. x आणि 4 मध्ये काय रिलेशन आहे? x/4. x/4 टर्म आहे. इथे डिव्हिजन असेल तर इकडे गेल्यानंतर काय होणार आहे? मल्टिप्लिकेशन. इथे टर्म बनते x = 12 × 4. गेटिंग? आपण काय चेक केलं? जर प्लस साइन असेल तर अपोजिट साइडला गेल्यानंतर ते मायनस होतं. मायनस असेल तर इकडे गेल्यानंतर काय बनणार आहे? प्लस बनणार आहे. मल्टिप्लिकेशन असेल ऑपोजिट साइडला गेल्यानंतर इट बिकम्स डिव्हिजन. डिव्हिजन असेल तर इथे गेल्यानंतर बनते मल्टिप्लिकेशन. अरे देवा, ये गड़बड़ है बाबा.
सिंपल रूल आहे, आपल्याला विसरायचे नाहीत. एक स्लाइट मिस्टेक आणि आपले पूर्ण मार्क्स त्या न्यूमेरिकलचे जाऊ शकतात. सेम आपण कन्फ्युजन करतो साइन थीटा अँड कॉस थीटा. जेव्हा साइन थीटा असेल, फक्त साइन थीटा ही टर्म आपण राईट साइडला नेतो तेव्हा काय बनेल, 0 इज इक्वल टू 0.5 मायनस साइन थीटा. साइन थीटा. Okay, sorry for my handwriting. सो 0 इज इक्वल टू 0.5 मायनस साइन थिटा. पण फक्त जेव्हा आपण साइनला इकडे नेतोय, जेव्हा आपल्याला एक्झॅक्ट अँगल डिग्री मध्ये फाइंड आउट करायचा असतो तेव्हा हा थिटा बनतो, थिटा इज इक्वल टू साइन इनवर्स ऑफ 0.5. आता ही गोष्ट कॉस थिटाला ऍप्लिकेबल आहे, टॅन थिटाला आहे, कॉटला आहे, सेकला आहे, कोसेकला आहे. सगळ्या गोष्टीसाठी आपण ही गोष्ट इम्प्लिमेंट करू शकतो. इंजिनिअरिंग मेकॅनिक्स मध्ये आपल्याला बऱ्याच वेळा थिटा फाइंड आउट करावा लागतो. त्यावेळी आपल्याला काही मुले ही व्हॅल्यू लिहितात, थिटा इज इक्वल टू 0.5, बट इट इज इनकरेक्ट, कारण आपल्याला त्याचा साइन इनवर्स कॅल्क्युलेट करावा लागतो. किंवा इनवर्स फंक्शन यूज करून तुम्ही त्याचा रिस्पेक्टिव्ह अँगल फाइंड आउट करू शकता. ओके, सो या रिलेटेड आपण ज्या बेसिक गोष्टी आहेत, ज्या आपल्याला नेहमी त्रास देतात, त्या गोष्टी आपण इथे सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न केलेला आहे. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू व्हेरी मच.